शकता सगळ्यांची अवस्था कशी झालेली आहे. सगळे स्वेटर घालून असे दुमडून बसत आहेत. खूप थंडी आहे, अति थंडी आहे. या थंडीमुळे ना मला सर्दी तरी झालेली आहे, त्यामुळे दात पण खूप दुखत आहे. माझा खूप त्रास होत आहे 2-4 दिवस झालं. खरंच बघा, ही थंडी आता डोक्याहून गेली. खूप त्रास होत आहे सगळ्यांना थंडीचा आणि सगळ्यांनी स्वेटर घातलेला आहे, मी पण घातलेला आहे. आणि ही मॉर्निंगची वेळ आहे. आजचा वार सांगितलं, आजचा वार सोमवार आहे, तारीख आहे 16 डिसेंबर आणि मी बनवत आहे नाश्ता. तर नाश्त्यामध्ये आज डोसे बनत आहेत. तर नारळ तर खूप सारं होतं, पण आम्ही लाडू बनवलेले आहेत कारण आता दीपक जाणार आहे. दीपकला पॅक करून देण्यासाठी मी ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवले, चिवडा बनवला, खूप सारे रेसिपी बनवलेले आहेत. पण ते व्हिडिओ तुम्हाला थोडेसे निवांत येणार आहेत कारण थोडासा गोंधळ झालेला आहे. आणि व्हिडिओ लेट का झालेले आहे त्याचं रिझन तुम्हाला व्हिडिओ आल्यानंतर समजेल काय गोंधळ झालेला होता. तर इकडे दीपकनं नारळ वाळलेला आहे. यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत. मी उठलेले आहे रोजच्या वेळेत, म्हणजे 4:30 वाजता मी उठलेले आहे. आणि वरण भात हे आमचं बनणारच बनणार. तुम्ही काही बनवा, डोसा बनवा, इडली बनवा किंवा आणखीन काही बनवा, हे वरण भात बनणार आहे, सगळ्यांचं फेवरेट आहे. तर वरण इकडं बनलेलं आहे, भात पण कुकरला लावणार आहे आणि डोसा बनवण्यासाठी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. म्हणजे जसं आपण इडली, डोसा, आप्पे असा नाश्ता बनवतो ना, त्याची प्रोसेसिंग 1 दिवस अगोदर सुरू होते. तर तांदूळ भिजू घालणं, वाटण करणं, बॅटर तयार करणं, हे सगळं मी अगोदरच केलेलं आहे. व्हिडिओ पण बनलेले आहेत, पण व्हिडिओ मी जसं तुम्हाला म्हणलेलं आहे की निवांत येणार आहेत. तर इकडं वरण उकळलेलं आहे, तर तिकडच्या बर्नरवर ठेवलेलं आहे मी, गॅस बंद आहे. आणि इकडं ठेवली मी एक दुसरी कढई आणि अगोदर मी बनवत आहे इकडं डोशाचा मसाला, म्हणजे बटाट्याची भाजी. आणि बाहेरचं मेनदार बंद केलेलं आहे कारण एकदम गार अशी हवा येत आहे. मावशी तर समोर सोप्यावरतीच बसतात, ती समोर हवा येते ना, त्यांना पण सोसत नाही, आम्हाला सोसत नाही, मग त्यांची काय अवस्था होत असेल ना. आणि फरशी पण खूप थंड आहे, त्यामुळेही खूपच सर्दी अशी होत आहे, थंडी खूप जास्त आहे. तर बसलेले सगळ्यांचा आपापला गोंधळ चालू आहे. म्हणजे 4 चौघं जमले ना, सगळ्यांचं वेगवेगळं चालू असतं. वेदिकाचं वेगळंच चालतं, दीपक दिनीचं वेगळंच चालतं, एवढीचं वेगळंच असतं. आणि मावशी किचनमध्ये एक वेळा, हॉलमध्ये एक वेळा, त्यांच्या जरा दिवसभर चालू असतात. म्हणजे मी काहीतरी स्वयंपाक बनवत आहे तर सगळं तयारी करून देतात मावशी. म्हणजे आपण भाजी तर बनवतो पण तयारीला भरपूर वेळ लागतो, तसंच आहे. तर आज मी ब्रेकफास्टमध्ये डोसा, आलूची भाजी आणि ताजनाची चटणी बनवत आहे. तर इकडं कांदा वगैरे मावशीनं बारीक चिरून दिलेला आहे. सगळी तयारी झालेली आहे. बटाटे पण उकडून घेतले, साल काढून घेतलेले आहे. आणि दिनेश गेला होता दूध आणण्यासाठी आणि मसाला पण घेऊन आलेला आहे, म्हणजे सुहाना मसाला संपलेला आहे. आणि खाली थोडासा पसारा झालेला आहे, त्याला इग्नोर करा. मी पण इग्नोरच करत आहे केव्हापासनं, कारण होतच नाही. थंडी खूप आहे, थंडी बघा अति झालेली आहे. थंडीमुळे ना खूप सारं म्हणजे प्रॉब्लेम तर खूप सारे आहेत. कामं पण आवरत नाहीत, भूक तर मॉर्निंगला लवकर लागते आणि कामं आवरतच नाहीत, असं झालेलं आहे. अंतरुणातनं बाहेर येऊ नये असं वाटतं आणि अंतरुणातनं बाहेर निघालं की काहीतरी खायला लागतं. अशी परिस्थिती आता सगळ्यांची आहे. पण कामं ही लवकर उठून केलीच पाहिजे, तेव्हा कुठं वेळेत आपण सगळी कामं आवरू शकतो आणि सगळ्यांचं पोटभर जेवण होणार आहे. तर इकडं मी आलूची भाजी कशा पद्धतीने बनवत आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलं, कांदा टाकलेला आहे आणि एक आल्याचा तुकडा मी ग्राइंड करून टाकलेला आहे. तर कांदा हलकासा मऊ झालेला आहे, म्हणजे हलकासा कलर चेंज होत आहे. तर आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे. छान फ्लेवर येतो याचा. हिरवी मिरची पेस्ट टाकायची नसली तर हिरवी मिरचीचे एकदम छोटे छोटे तुकडे आपण चॉप करून टाकू शकता, पण मी इकडं पेस्ट टाकले. म्हणजे हिरवी मिरची मी खूप सारी भाजून पेस्ट बनवून ठेवलेली आहे, पेस्ट टाकलेले आहे. परतून घेतल्यानंतर मी 1 चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे. आणखीन आवडीप्रमाणे आमचूर मसालाही टाकू शकता, गरम मसालाही टाकू शकता, पण मी एकदम साधी सिंपल भाजी बनवत असते, फक्त सुहाना मसाला टाकलेला आहे. नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलं. आता टाकूया यामध्ये हे बटाटे मॅश करून टाकायचे हातानं. तर अशा पद्धतीने हे आलूचा मसाला बनून तयार झालेला आहे. आणि इडलीचं बॅटर मी कालच बनवून ठेवले, म्हणजे जसं इडली बनते, डोसा बनते, आप्पे बनतात ना, त्यावेळेस त्याची जी प्रोसेसिंग आहे 1 दिवस अगोदरच आपल्याला करायला सुरुवात करायची आणि 1 दिवस त्याला रेस्ट द्यायचं, तेव्हा कुठं ते बॅटर व्यवस्थित फुललं जातं. आणि आता दिवस आहे त्यामुळे ते बॅटर पण व्यवस्थित फुललं जात नाही आहे, थोडासा वेळ आपल्याला जास्त द्यावा लागतो त्याला. पण बॅटर वगैरे मी कालच बनवून ठेवलं आहे. कशा पद्धतीने बनवलं म्हणजे व्हिडिओ तुम्हाला येतील, जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे. थोडासा गोंधळ चालू आहे, निवांत व्हिडिओ येत आहेत. तर इकडं आलूची भाजी बनवून तयार झालेली, म्हणजे फोडणीमध्ये मी आलू मॅश करून टाकले, नंतर चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलेलं आहे. कमी गॅसवरती झाकून ठेवलं थोडा वेळ. आणि इकडं वरण बनलेलं आहे. भात पण मला कुकरला लावायचं आहे, म्हणजे बाबांना आलूची भाजी खाणार नाहीत, बाबांसाठी जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनवायचं आहे. तर सगळ्यांना वेगवेगळं, त्यामध्ये थंडी पण खूप आणि लवकर उठल्यामुळे तब्येत पण बिघडलेली आहे माझी. तर नुसता गोंधळ चालू आहे या वेळेत.
तर असताना म्हणजे आता दीपक आल्यापासून असं झालेलं आहे, हे घर ना लग्न घर झालेलं आहे. सगळेजण येणार, पाहुणे येणार, सगळ्यांचं पाहुणचार करणं, जेवणं खाणं, म्हणजे दिवसभर किचनमध्येच राहा आणि किचनचीच कामं आवरत राहा असं झालेलं आहे. म्हणून थोडंसं लवकर उठते मी, म्हणजे मॉर्निंगची कामं वेळेत करणं गरजेचं आहे. थोडासाही लेट झाला की मग पूर्ण दिवसभराचा रुटीन विस्कटतो, आपला एकही काम वेळेत होत नाही आहे. इकडे ताज्या नारळाची चटणी बनवायची, तर वेदिकाला वाटण करायला दिले सगळे मसाले टाकून. आणि इकडे योगेशला म्हणजे सगळ्यांना पाणी वगैरे काढून देत आहे, म्हणजे आंघोळीलाही नंबर लागलेला आहे. एक जण आंघोळ करतात आणि मी तू चालू असते यांचं. तर मला सांगावं लागतं की अगोदर तू कर नंतर ते करेल, म्हणजे कंटाळा खूप आंघोळीचा, कारण थंडी खूप वाजत आहे ना त्यामुळे. तर मी सगळ्यांना सांगत असते अगोदर तू करायची आंघोळ, मग त्यानंतर ते करेल असं सांगितलं मग स्वतःहून जातात ते, नाहीतरी मग मी तू चालू असतं त्यांचं. तर तिकडं त्यांनाही बघायचं आहे, इकडं स्वयंपाकी बनवायचं आहे. तर अगोदर मी चटणीला तडका देते. तर ताज्या नारळाची चटणी मी कशा पद्धतीने बनवली भरपूर वेळा मी शेअर केलेली आहे. तर ओलं नारळ 2 ते 3 वाट्या छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, म्हणजे शेंगदाणे भाजून घेऊ शकता, पण मी इकडे डायरेक्ट कूट घेतलं. हिरवी मिरची 3-4 भाजून घ्यायची आहे आणि 1 वाटी कोथिंबीर टाकलेली आहे. पुदिनाही टाकू शकता, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि 4-5 पाकळ्या लसूण, 1 आल्याचा तुकडा एकदम बारीक वाटण करून घ्यायचं, म्हणजे एक पेस्टच बनवून घ्यायची आहे. तर 2 बॅचेसमध्ये ही चटणी मी वाटण करून घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाकलं जशी आपल्याला चटणी लागते तशी, आणि फक्त जिरं मोहरीचा मी तडका दिलेला आहे. एकदम छान टेस्टी ही चटणी म्हणून तयार झालेली आहे. तर इकडे ताज्या नारळाची चटणी बनलेली आहे, बटाट्याची भाजी बनलेली आहे. आता नंबर आहे डोशाचा. तर डोसा पॅन घेतलेला आहे, थोडंसं तेल आणि पाणी टाकून मी पुसून घेतलं. नंतर मी डोस्याचं बॅटर यावरती पसरवलेलं आहे. अशा पद्धतीने एकदम छान क्रिस्पी आणि टेस्टी डोसे म्हणून तयार होतात. जसं हॉटेलमध्ये भेटतात ना तशाच पद्धतीने डोसे म्हणून तयार होतात. इकडे वेदिकाला बघू शकता काय गरम वस्तू दिसली तिथं फक्त सेकत बसायचं इतकंच काम चालू आहे, कारण थंडी खूप आहे. आता थंडी आहे, डोक्यावरून जाते थंडी, असा त्रास होत आहे ना सगळ्यांना. खरंच खूप थंडी वाजायला लागलेली आहे. तर जसं काही गरम भांडे असतात किंवा गरम पाणी केलेलं भांडं असतं ना त्यावरती हात ठेवून बसते. वेदिका खूप थंडी वाजायला लागलेली आहे त्यामुळे. तर इकडं डोसा बघू शकता मी छान पसरवलं, थोडा वेळ मी सेकून घेतलेला आहे. जसं म्हणजे पलटून घ्यायचं आहे थोडा वेळ आणि सेकून घ्यायचं आहे. एकदम छान क्रिस्पी हे डोसे म्हणून तयार झालेले आहेत, अजिबात बिघडणार नाहीत किंवा पॅनला चिटकणार नाही. एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी डोसा म्हणून तयार झालेला आहे. तर इकडं बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे, जसं बटाट्याची भाजी आणि चटणी सगळं बनलेलं आहे. तर अगोदर दीपकला आणि योगेशला मी देत आहे. दोघं जण एकाच ताटामध्ये जेवण करतात. ते ब्रेकफास्ट असो किंवा जेवण असो दोघांचं एकाच ताटलीमध्ये होतं. तिकडे दोघांनाही मी अगोदर दिलेलं आहे. नंतर मी आणखी डोसे बनवत आहे. दिनेशचा ब्रेकफास्ट होईल, मग तो जाईल गॅरेजला, मग दिनेशचे पप्पा घरी येतील. तर असंच आहे, नुसता गोंधळ चालू आहे. खाली बघू शकता किती पसारा झालेला, मला काढायला वेळ भेटत नाही आहे. अगोदर एक वेळचं सगळ्यांचं खाणेपिणं झाल्याशिवाय ना कुठलाच पसारा काढायला वेळ भेटत नाही. तर मला अगोदर सगळ्यांचं एक वेळचं खाणंपिणं होऊ दे, त्यानंतर निवांत दिवसभर आपल्याला पसारा काढायचं आणि कपडे धुवायचं आणि ही कामं ती कामं, खूप सारी कामं. नुसता गोंधळ चालू आहे या वेळेत. आणि त्यामध्ये तब्येत पण माझी खूप बिघडलेली आहे. म्हणजे तुमचे खूप काळजीपूर्वक कमेंट देतात, ताई तब्येतीची काळजी घे, खूप आवाज बसलेला आहे. तर होत आहे तब्येत खूप बिघडलेली आहे. जसं मी तुम्हाला बोललेलं आहे, दीपकचा सत्कार कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे, पण व्हिडिओ तुम्हाला थोडीशी निवांत येतील. हा व्हिडिओ जे आहे ते सोमवारचा आहे, म्हणजे 3-4 दिवसाच्या, म्हणजे जे 3-4 दिवसाचे व्हिडिओ आहेत ना ते आणखीन तुम्हाला आलेलेच नाही, थोडासा गोंधळ झालेला आहे. तर ते व्हिडिओ तुम्हाला निवांत येतील. तर इकडे गरमागरम डोसे बनवून दिलेले आहेत, सगळ्यांचा पोटभर ब्रेकफास्ट झालेला आहे. आम्ही पण खाऊन घेतलं आणि जी कामं होती ती पण थोडीफार आवरली, थोडीफार आवरायची आहेत. बघू शकता पसारा खूप सारा आहे, किचन भरलेले आहे, कारण दिवसभर करत राहा, स्वयंपाक करत राहा, पसारा आवरत राहा, इतकंच चाललेलं आहे माझं. म्हणजे जोपर्यंत की दीपक परत जात नाही तोपर्यंत घरला, म्हणजे घरी पाहुणे येणं हे येणं, म्हणजे दीपकला भेटण्यासाठी येत आहेत. त्यामुळेही थोडंसं असं होत आहे ना की वेळ कुठं जातो, म्हणजे एक वेळेची कमी जाणवते या कामामध्ये. तसं झाले सकाळपासून संध्याकाळ कशी होते ना अजिबात मला कळत नाही आहे. तर असो, तर इकडं मी आता दीपकला पॅक करून देण्यासाठी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवत आहे. म्हणजे दीपक जाणार आहे आता, फक्त म्हणजे जास्त दिवस सुट्टी नाही आहे दीपकला, तर दीपकलाच पाठवून द्यायची तयारी मी करत आहे. म्हणजे मॉर्निंगला ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी स्वयंपाक पण बनवलेला आहे, सगळ्यांचं जेवण खाणंही झालेलं आहे. आता ही दुपारची वेळ आहे. तर मी इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, गूळ खिसून घेतलेला आहे आणि वाटण करून घ्यायचं आहे. तर अगोदर तर सगळे शेंगदाणे वाटण करून घेतले, म्हणजे अगोदरच गूळ टाकलं तर व्यवस्थित वाटलं जाणार नाही. तर वेदिकाला म्हटलं की अगोदर शेंगदाणे वाटून दे, तोपर्यंत मी किचनचा पसारा आवरते. तर भांडी क्लीन झालेले आहेत, म्हणजे मावशीनेच भांडे सगळे घासून देत ठेवलेले होते. तर खालच्या साईडला ठेवलं, किचन पण स्वच्छ पुसून घेते. म्हणजे किचनवरती जास्त पसारा झाला ना काम करायचं मूड अजिबात होत नाही. किचन जितकी स्वच्छ आहे ना, जितकी म्हणजे क्लीन आहे तितकं छान वाटतं, इकडं काम करायला बरं लागतं. तर भांडी सगळे मी खालच्या साईडला ठेवलेत, आणखी रॅकला लावलेले आहेत कारण पाणी खूप आहे त्यामध्ये.
आणि किचन काउंट स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आणि वेदिकाने इकडं सगळे शेंगदाणे एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. म्हणजे जे मोठं भांडं आहे मिक्सरचं ते व्यवस्थित चालत नाही आहे म्हणून छोटं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडी शेंगदाणे टाकून एकदम बारीक असे वाटून घेतलेले आहेत. 1-2 शेंगदाणे यामध्ये आपूट राहिले किंवा 1-2 भाग झाले ना तर शेंगदाण्याची पोळी व्यवस्थित होणार नाही आहे. त्या म्हणजे फुटल्या जातात पोळ्या. त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला वाटण करणं खूप गरजेचं आहे. याला आपण म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्याची स्टफिंग बनवू शकता किंवा कुवत पण बनलं जातं. म्हणजे कोंदीच्या भाकरी असं बनलं जातं गावाकडे. म्हणजे गावाकडची भाषा थोडीशी वेगळी आहे, तुम्हाला माहिती आहे. तुमच्या आणि माझ्या भाषेमध्ये खूप सारा फरक आहे. तर इकडे वेदिका सगळे शेंगदाणे वाटलेले आहेत. आता मी गूळ दिलेला आहे खिसलेला, तर ते पण मिक्सरमध्येच काढायचं आहे. आपण डायरेक्ट मिक्स केलं तर व्यवस्थित मिक्स होत नाही आहे ते. तर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढायचं आहे. तर थोडासा गूळ घेतला, त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट जे वाटण केलं ते टाकलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं. तर इकडे वेदिका सगळंच हे वाटण करून देत आहे. तोपर्यंत मी इकडं कुकरला भजी बनवण्यासाठी ना मी सोले उकडत ठेवलेले आहेत. म्हणजे काय तर आवरा आणि हरभरे, म्हणजे तुम्ही काय म्हणता पावटा म्हणता. आणि बिना पावट्याची भजी होत नाही आहे, टेस्ट येत नाही आहे. तर पावटा मी मॉर्निंगलाच भिजत घातलेला होता. तर 1-2 तास भिजलेले आहेत व्यवस्थित ते. आता मी ते स्वच्छ धुवलं आणि कुकरला लावलेला आहे. जोपर्यंत की पावटा शिजत आहे म्हणजे पावटा आणि हरभरा, तोपर्यंत इकडे शेंगदाण्याच्या पोळ्या मी बनवत आहे. तर मावशीला इथं थांबल्या खांबत जमत नाही आहेत, म्हणून मावशी काय म्हणत होत्या की खालच्या साईडला मी बसून पोळ्या लाटून देते आणि तुम्ही दोघीजण सेका. तर ठीक आहे म्हटलं, आम्ही दोघीजण सेकत आहोत. दीपक पण इथंच थांबलेला आहे. म्हणजे दीपक आता जाणार आहे. थोडंसं दुःख आहे मनामध्ये. खरंच दीपक आला तेव्हा खूप आनंद होत होता, तुम्ही बघितलेला आहे व्हिडिओमध्ये. पण आता दीपक जाणार हे ऐकूनच मला ना खरंच खूप दुःख वाटत आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असता की ताई तुझा मुलगा देशाची सेवा करेल, याच्यापेक्षा आणखीन आनंदाची कुठली गोष्ट असणार आहे. तर मला खूप आनंद आहे की माझा मुलगा देशाची सेवा करत आहे, देशाची सेवा करण्यासाठी तो जात आहे. पण मनामध्ये कुठंतरी थोडंसं दुःख आहे. जसं दीपक जायचं म्हणजे म्हणतो ना, मला खरंच बघा खूप दुःख वाटतं. खूप स्वतःहून डोळ्यातनं अश्रू येतात माझ्या. मी खूप कंट्रोल करते स्वतःला, तरी पण मला ना खूप दुःख होत आहे. आनंद आहे, म्हणजे आनंद जास्त आहे, दुःख तितकं म्हणजे कमी आहे. एकदम आनंदाची गोष्ट आहे ही, तरी पण दुःखही वाटत आहे. तर इकडं बॅग पॅक होत आहे. म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या मी बनवल्या, आणखीन मावशी बनवत आहेत. तोपर्यंत मी इकडे चकली वगैरे सगळं पॅक करत आहे. चकली मी कालच बनवली. कशा पद्धतीने बनवली व्हिडिओ येणार आहेत. म्हणजे दररोज तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजेल की कशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम केला, कशा पद्धतीने मी बाकीची पूर्ण तयारी केली. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत. फक्त निवांत येतील. 1-2-4 दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पोहोचवेल मी. तर इकडं चकली सगळं मी एका कवरमध्ये पॅक करत आहे. म्हणजे विचार केला की डब्यामध्ये द्यायचं, पण काय होतं आहे ना, डबे जे आहेत ना खूप स्पेस धरतात बॅगमध्ये. आणि दीपकचे कपडे खूप सारे आहेत. म्हणजे 2 बॅगा केलेल्या आहे. ही जी बॅग आहे ती एक बॅग आहे, आणखीन एक आहे. तर दोन्ही बॅगेमध्ये मला सगळं ॲडजस्ट करायचं आहे. म्हणजे दीपकचे खूप सारे कपडे आहेत, त्याचे शूज आहेत, हे ते खूप साऱ्या वस्तू आहेत. त्यामध्ये खाण्यापिण्याची वस्तू पण मला यामध्येच ॲडजस्ट करायची आहे. म्हणून मी काय केलं, सगळं कवरमध्ये घालत आहे. आणि मी जास्त काही बनवलेलं नाही आहे. म्हणजे फक्त चकली बनवली, चिवडा बनवलेला आहे आणि रव्याचे लाडू, म्हणजे रवा लाडू माझ्या बहिणीनं करून आणलेले आहेत. त्यामुळे मला वेगळं करण्याची काही गरज नाही. तेच लाडू मी तसे डब्बा देत आहे. आणि मी खोबऱ्याचे लाडू तितके मात्र बनवलेले आहेत. तर सगळं मी कवरमध्येच पॅक करत आहे. म्हणजे वेगळे डबे वगैरे दिले तर बॅगमध्ये व्यवस्थित बसणार नाही. तर आणखीन बाकीची मी काय काय तयारी केली, दीपकला कशा पद्धतीने आवरून देणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय बाय, टेक केअर.